यावर्षी खरीप हंगामामधील हक्काचं पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची मदार ही रब्बी हंगामातील जे आहे ते गहू आणि हरभरा पिकावर होती। यावर्षी जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी जी आहे ती हरभरा पिकाची लागवड केली, परंतु आता जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून जे आहे ते वातावरणात जे आहे ते आमूलाग्र बदल झाले आणि या वातावरण बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झालेला आहे। याचा खास करून मोठा फटका जर आपण पाहिलं तर हरभरा पिकाला बसलेला आहे। सध्या बदलत्या वातावरणामुळे जर आपण पाहिलं तर हरभरा पिकावर जे आहे ते मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अनेक गावातील शेतांमध्ये जे आहे जर आपण पाहिलं तर मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। जिल्ह्यातल्या इतरही भागामधील जर आपण पाहिलं तर हरभऱ्यावर सध्या मर रोग आला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर हिरवं असणारं हरभऱ्याचं छोटं झाड जे आहे ते अक्षरशः जळून खाक होत आहे त्या बदलत्या वातावरणामुळे आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसणार आहे। मी सध्या एका हरभऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं हरभऱ्याचं पीक या ठिकाणी दिसायला पाहिजे ते पीक दिसत नाही। अनेक ठिकाणी जे आहे ते हरभरा निघालेलाच नाही, तर ज्या ठिकाणी हरभरा निघालाय त्या ठिकाणी जर आपण पाहिलं अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आहे। हिरवेगार झाडं जे आहेत ते जळून खावत आहे। म्हणजे दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते हरभऱ्याचे झाडं जे आहे ते या मर रोगामुळे जे आहे ते जळून खाक होत आहे। दुसरीकडे या थंडीमुळे जे आहे ते दवाड जाण्याची भीती देखील सध्या तुरीच्या पिकावर वर्तवली जात आहे। त्यामुळे महागडी फवारणी जी आहे ते सध्या शेतकरी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर सोयाबीनला भाव नाही, हमी भावापेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारपेठेमध्ये खरेदी केलं जातं। त्यामुळं रब्बी हंगामातील जे आहे ते हरभरा किंवा गहू पिकांवर शेतकऱ्यांची मदार असते, परंतु आता जर आपण पाहिलं तर सध्या या बदलत्या वातावरणामुळे जर जे आहे ते हरभरा पिकावर जे आहे ते मर रोगाचं सावट आलेलं आहे, त्यामुळं शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।